गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकरया, तुझ्या संग राग लावतो आता कसला उदास मान। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकरया, तुझा संग राग लावतो आता कसला उदास मान। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकरया, तुझा संग राग लावतो आता कसला उदास मान। आले तुझा आगमन आनंद घेऊन मंदिरी, आता विसर्जनाच वेळे डोळ्यात येते आसू किती। आले तुझा आगमन आनंद घेऊन मंदिरी, आता विसर्जनाच वेळे डोळ्यात येते आसू किती। तुझा आगमन घर सौख्य भरे, पुढच्या वर्षी पुन्हा याच आशा तुझ्या घडे। तुझा आगमन घर सौख्य भरे, पुढच्या वर्षी पुन्हा याच आशा तुझ्या घडे। तुझ्या आगमनान घर सौख्य भरे, पुढच्या वर्षी पुन्हा घरच आशा तुझ्या घरे। तुझ्या आगमनान घर सौख्य भरे, पुढच्या वर्षी पुन्हा याच आशा तुझ्या घरे। तू जाता है तो दिल येत खाली, तुझ्या सखियास प्रत्येक पुण्याची वाळी। तू जाता है तो दिल येत खाली, तुझ्या सखियास प्रत्येक माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांच्या अध्यक्षतेखाली 1985 सालापासून वाशी सेक्टर 17 येथे मागील 41 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गणरायाची स्थापना केली जाते। या मंडळाद्वारे स्थापना करण्यात आलेल्या गणपतीची ख्याती नवसाला पावणारा महाराजा अशी आहे। या मंडळाद्वारे स्थापना करण्यात येणारी गणरायाची मूर्ती आणि सजावट ही नेहमीच नवी मुंबईमध्ये सर्वोत्कृष्ट असते। या वर्षी देखील अगदी उत्साहात 10 दिवसांसाठी श्री गणेशाची मूर्ती मंडळाद्वारे स्थापित करण्यात आली होती। श्रीकृष्ण महालाचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला होता। मागील 10 दिवसांपासून नवसाला पावणारा महाराजाचे दर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांची रीघ लागलेली दिसत होती। अनंत चतुर्दशीच्या दिवशी साश्रू नयनांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला। यावेळी माजी स्थायी समिती सभापती आणि मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संपत शेवाळे, माजी नगरसेविका दयावती शेवाळे तसेच प्रभागातील नागरिक आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते।
ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत यावेळी बापाची मिरवणूक निघाली होती. विसर्जन समयी माजी स्थायी समिती सभापती संपत शेवाळे यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की मागील 41 वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक भावनेतून सर्व जाती धर्माचे लोकांनी मिळून हा गणेशोत्सव साजरा केला जातो. आजपर्यंत हे गणेशोत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत आलेला आहे. या गणेश मंडळाने सामाजिक धार्मिक विविध थरातील कामही केलेले आहेत. वृक्षारोपण असते, शाळेच्या विद्यार्थ्यांना मदत असेल, त्याच्यानंतर पूरग्रस्त असतील, अनेक हॉस्पिटल सुद्धा असतील. अशा सगळ्या लोकांना हे मंडळ मदत करतात. ते मदत करता करता आज 41 वर्ष पूर्ण होतात या गणेशोत्सव मंडळाला. आणि गणेशोत्सव साजरा करत असताना क्षेत्र 17 म्हटलं की मी माझ्या नेहमी बोलण्यात येतं की हे मिनी इंडिया आहे. कारण प्रत्येक राज्यामधली एक तरी फॅमिली या ठिकाणी राहते आणि असा सर्व धर्म समभाव हे मंडळ आहे. कुठल्या समाजाचं कुठल्या धार्मिकतेचं वगैरे नाही, हे सर्व धर्म समभाव असं हे मंडळ आहे. आणि या मंडळानं आत्तापर्यंत विविध कार्यक्रम हातात घेऊन ते सक्सेस केलेले आहेत. आणि विविध देखावे, मग पंढरपूर असेल, तुळजापूरचे असेल, महालक्ष्मी असेल, साईबाबा असेल, राम मंदिर असेल, अशा विविध तीर्थस्थळं, अनेक महल हे आत्तापर्यंत आहेत. या वर्षीचा हा जो महल आहे तिथे असा कृष्णाचा महल, द्वारकेचा महल म्हणून द्वारका दरबार असा हा महल आम्ही सादर करतोय. संपत शेवाळे यांनी सांगितले की 500 तरुण मंडळी या मंडळाचे कार्यकर्ते आहेत. नवसाला पावणारा महाराजा अशी या मंडळाची ख्याती आहे आणि सर्वात मोठा आगमन सोहळा हा मंडळाच्या माध्यमातून आयोजित केला जातो. तसेच हे मंडळ 24 तास भक्तांसाठी खुले असल्याचेही ते म्हणाले. आम्ही 17तील किंवा मंडळाचे कार्यकर्ते म्हणून जो एक 500 लोक आहेत, 500 यंग बॉडी म्हणतो आपण त्याला, तरुण पिढी आहे. आणि ही तरुण पिढी हे मंडळ चालवत आहे. मी फक्त आता त्यांना सपोर्ट करतो. आणि वाशी नगराचे किंवा नवी मुंबई, बेलापूर असेल, नेरूळ असेल, इकडली सुद्धा मुलं या तरुण पिढी या ठिकाणी नेहमी येत असते. आणि गेले 7-8 वर्ष या गणपतीचा आगमन सोहळा सुद्धा मी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा करतो. की मुंबईतला हा पहिला आगमन सोहळा मोठा असेल. आता सगळे आगमन सोहळा करतात, पण तो सगळ्यात मोठा आगमन सोहळा या मुलांच्यामुळे मी करतो. कारण मुलं हे एकत्रित कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा काम करत असतील, ते चांगल्या पद्धतीने काम करतात आणि म्हणून आगमन सोहळा हा सक्सेस होतो. तुम्ही पाहिला तर मागच्या आता गेला आगमन सोहळा 8-9 हजार पब्लिक दोन्ही रस्त्याचं, म्हणजे 80 फुटाचे रोड सुद्धा दोन्ही भरलेले आहेत. एवढं पब्लिक या गणपतीला आगमन सोहळ्याला येतं. आणि तसंच इथे आम्ही कोणत्याही प्रकारे भक्ताकडून वगैरे पैसे घेत नाही. कंटिन्युअस अशी लाईन चालू असते. मग 2 सोड 4 सोड असं नाही, कंटिन्युअस या मंडळाची लाईन 24 तास चालू असते. 24 तास मंडळ खुलं असतं, गणपतीचं दर्शन खुलं असतं. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये धुळे जळगाव या जाणाऱ्या हायवेवरून काही गाड्या लेफ्ट टर्न घेतात आणि दर्शन घेऊन टाकतात. अशा पद्धतीचं हे मंडळ चाललेलं आहे. संपत शेवाळे यांनी असेही सांगितले की मंडळाद्वारे 50 मुलांना दत्तक घेण्यात आले आहे. त्यांचा वर्षभराचा शालेय खर्च हा मंडळाद्वारे केला जातो. तसेच मागे निर्माण झालेल्या पूर परिस्थिती दरम्यान 4 गावांना 1 महिना पुरेल एवढे राशन मंडळाद्वारे देण्यात आले होते. मंडळाद्वारे नेहमी सामाजिक आणि धार्मिक भावना जपली गेली असल्याचे देखील ते म्हणाले. या मंडळाने आता आपण हँडिकॅप लोकांना साहित्य पुरवलेलं आहे. 50 मुलं अडॉप्ट केलेले आहेत. त्यांना 1 वर्षभर पूर्ण असं शालो पिके होतं. मग पाटी असतील, पेन्सिल असेल, त्याच्यानंतर त्यांचं टिफिन बॉक्स असेल, त्याच्यानंतर आपला त्याची वह्या पुस्तकं, वर्षभर पुरेल असं सगळं साहित्य सुद्धा त्यांना पुरवलं जातं. आणि तसंच मध्यंतरी पूरग्रस्ताच्या वेळेला सुद्धा या मंडळाने 4 गावाला 1 महिना पुरेल एवढं धान्य सुद्धा, म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण मेणबत्त्या असतील, कपडे असतील, सतरंज्या असतील, चटई वगैरे असतील, 1 महिना पुरेल एवढं धान्य आणि त्यांच्यावरती कपडे वगैरे सुद्धा पुरवलेले आहे. अशा प्रकारे हे मंडळ सर्व धर्म समभाव, सामाजिक धार्मिक वगैरे सगळ्या गोष्टी जपणारे हे मंडळ आहे. आणि म्हणूनच हे मंडळ व्यवस्थित चाललेलं आहे. आणि या मंडळाची स्थापना ही नेहमी माननीय नामदार गणेश नाईक जमदेव गेले वर्षानुवर्ष त्यांची जवळजवळ 3 पिढ्या या गणपतीची स्थापना करायला येतात.
ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.